तर मित्रांनो, तुमचा 12वीचा रिझल्ट आज आलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की तुम्हाला 12वी मध्ये किती पर्सेंटेज मार्क्स आणि तुमचा पीसीबीचा ग्रुप किती पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एमएस नर्सिंग सीईटी 2026 मध्ये ऍडमिशन मित्रांनो भेटू शकतो. ओके, तर आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक काय असणार आहे, 12वीचे तुमचे पर्सेंटेज आणि 12वीचे तुमचे पीसीबीचे मार्क्स, तुमचा ग्रुप भरला पाहिजे. भरपूर जण म्हणतात की तुमचा ग्रुप भरला पाहिजे, ग्रुप भरला पाहिजे. तर हे आपल्याला नर्सिंगसाठी कितीचा ग्रुप लागतो, ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी, ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी, एससी एसटी सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी किती टक्के मार्क असणं इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला पीसीबी ग्रुप जो आहे तर तो किती पाहिजे, पूर्ण त्याचं कॅल्क्युलेशन मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमधून डिस्कस करणार आहे. तर मित्रांनो, तुमच्या समोर बघा, हे एक इन्फॉर्मेशन ब्रोचर आहे. इन्फॉर्मेशन ब्रोचर कधीच आहे बघा, सीबीटी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, कॉमन एंट्रन्स टेस्ट. ओके, नर्सिंग सीईटी 2026 साठी हे जे ब्रोचर आहे इन्फॉर्मेशन ब्रोचर, तर ते आपल्या नर्सिंग सीईटी कडून किंवा सीईटी सेल कडून आलेलं आहे. ओके, तर याच्यामध्ये आपण आज बघणार आहे की आपले जे 12वीचे मार्क्स आहेत तर ते तुम्हाला किती लागणार आहे. सर्व जे इन्फॉर्मेशन आहे तर ते सर्व मित्रांनो तुम्हाला ऑफिशियल इन्फॉर्मेशन दिली जात आहे. नॉट लाईक अदर्स युट्यूबर्स, तुम्हाला चॅटजीपीटीची इन्फॉर्मेशन इथे प्रोव्हाइड केली जात नाही मित्रांनो. ओके, सर्व तुम्हाला माहिती आहे, इथं सर्व तुम्हाला ऑफिशियल आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली जाते. तर सर्वांकडे हे जे इन्फॉर्मेशन ब्रोचर असे आहे तर तुम्ही डाउनलोड केला असेल, कोणी जर डाउनलोड केले, जर नसेल मित्रांनो तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक, तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तिथून तुम्हाला हे जे इन्फॉर्मेशन ब्रोचर आहे तर ते भेटून जाईल. हे इन्फॉर्मेशन ब्रोचर खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तुमच्या ऍडमिशन रिलेटेड सर्व ज्या काही गाईडलाईन्स आहेत तर डायरेक्टली या इन्फॉर्मेशन ब्रोचर मधून तुम्हाला भेटत असतात. ओके, तर आपण तुमची जी इलिजिबिलिटी आहे तर ते इलिजिबिलिटीसाठी मित्रांनो इकडे थोडं खाली यायचंय तुम्हाला. आय थिंक 9 नंबरचं हे जे पेज आहे. ओके, तर ह्या 9 नंबरच्या पेजवर इथे मी सर्व गोष्टी बघा मित्रांनो हायलाइट करून तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत. ओके, इन्फॉर्मेशन ब्रोचर इथे 4.12.1 नंबरचा हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये दिलाय बघा, इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर क्वालिफाईंग एक्झामिनेशन फॉर बीएससी नर्सिंग. ओके, तुम्हाला बीएससी नर्सिंग ही जी कोर्स आहे तर याच्यासाठी तुम्हाला ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर तुम्हाला 12वी मध्ये किती मार्क्स असणं गरजेचं आहे, तर हे मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. आणि सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन, आजच तुमचे सर्वांचे 12वीचे रिझल्ट जो आहे तर तो डिक्लेअर झालेला आहे. सर्वांना चांगले मार्क्स पडले असतील, सर्वांना चांगले पर्सेंटेज पडलेले असतील. ओके, तुम्हाला ऍडमिशन साठी मित्रांनो 12वीचे पर्सेंटेज काहीच कामाचे नाही. तुम्हाला फक्त तुमचा ग्रुप भरणं इम्पॉर्टंट आहे. ओके, तुमचे जे 12वीचे पर्सेंटेज आहे त्याच्यावर तुम्हाला जास्त फोकस करायचं नाहीये. तुमचा जर ग्रुप जर असेल, ठीक आहे, तुम्हाला लगेच नर्सिंग सीईटीच्या कामासाठी लागायचंय. तुमचे नर्सिंग सीईटीचे जे लास्ट पर्सेंटाइल आहेत तर तेच तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल की प्रायव्हेट कॉलेज भेटेल तर मित्रांनो डिसाईड करू शकतो. ओके, त्यामुळे तुम्हाला जर 60-65 जरी पर्सेंटेज जर असेल तुम्हाला 12वी मध्ये, टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तुम्हाला फक्त तुमचा पीसीबी ग्रुप भरला, ओके, एवढंच तुम्हाला गरजेचं आहे. ओके, द कॅन्डिडेट शुड हॅव पास इन द सब्जेक्ट. ओके, तुम्हाला कोणते कोणते सब्जेक्ट पास असणं गरजेचं आहे, म्हणजे पूर्ण 12वी पासच पाहिजे. त्यामध्ये पीसीबीचा लॉंग फॉर्म बघा मित्रांनो, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी तुम्हाला सर्वांना माहिती असेल. अँड इंग्लिश. ओके, याच्यामध्ये इंग्लिश पण काउंट करायचं आहे. ओके, पीसीबी अँड इंग्लिश इंडिव्हिज्युअली. आता हे जे आहे तर इथे काय दिलंय मित्रांनो, हे सब्जेक्ट तुमचे पास पाहिजे. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश हे सब्जेक्ट तुमचे पास पाहिजे. बट ज्यावेळेस आपण आपली जी ग्रुप फिलिंग जे बघतो तर ग्रुप फिलिंग मध्ये आपण इंग्लिशला मित्रांनो धरत नाही. ओके, त्याच्यामध्ये सर्व दिलेलं आहे, मी तुम्हाला रीड करून सांगतो. इंडिव्हिज्युअली अँड मस्ट हॅव ऑब्टेन मिनिमम 45% मार्क्स टुगेदर इन पीसीबी. ओके, इथं काय दिलंय मित्रांनो बघा, टुगेदर इन पीसीबी. आता काही जण म्हणतील की शरीरवरती इंग्लिश दिले, बट इथे इंग्लिशचं कॅल्क्युलेशन मित्रांनो करायचं नाहीये. तुम्हाला 45 मार्क्स, 45% मार्क जे आहे तर ते पीसीबी मध्ये पाहिजे. आता हे कोणासाठी मित्रांनो, ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी. ओके, जे ओपनचे विद्यार्थी आहेत, इकडे मी साईडला लिहितो बघा, ओपन म्हणजे अनरिझर्व्ह कॅटेगरीचे जे युआर मधले विद्यार्थी आहेत, ओपनचे विद्यार्थी, तर ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे किती टक्के, तर मित्रांनो तुमचे पीसीबीचे मार्क आहेत तर ते 45% पाहिजे. आता 45% ठीक आहे, तुमच्यासाठी थोडं कॅल्क्युलेशन अवघड होऊन जाईल. आता फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आपल्याला किती विषय, हा जो विषय आहे तर आपल्याला मित्रांनो 100 मार्कासाठी असतो. ओके, तर आपल्याकडे टोटल मार्क किती झाले मित्रांनो, 300 मार्क झाले. ओके, 300 मार्क आपल्याकडे टोटल झालेले आहेत. आता हे 300 मार्क पैकी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला पाहिजे असतात मित्रांनो 45%. ओके, आता 300ला जर आपण 45 जर डिवाइड जर किंवा आपण याचं जर कॅल्क्युलेशन जर केलं मित्रांनो, आपण जर 300 मार्काचे जर 45% जर काढले तर तुमचे मित्रांनो किती इक्विव्हॅलंट होतात, तर जवळपास 135 मार्क जे आहेत तर तुम्हाला पाहिजे आहेत. ओके, म्हणजे जे पण ओपनचे विद्यार्थी आहेत, ओके, जे अनरिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत तर त्यांनी त्यांचे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे मार्क्स आताच कॅल्क्युलेट करा. आणि तुमचे जर 135 मार्क जर येत असेल तर मित्रांनो तुम्ही नर्सिंग सीईटीची तयारी करा. आणि जर नसतील जर येत मित्रांनो तर तुमचं नर्सिंगला ऍडमिशन होणं थोडं अवघड आहे. ज्यांचे 134 आहेत ते पण थोडे एक्सेप्शनल क्रायटेरियामध्ये आहेत, कारण कधी कधी स्टुडंट जर नाही भेटले तर हा क्रायटेरिया कधी कधी खाली घेतला जातो आणि त्याच्यामध्ये तुमचं ऍडमिशन होण्याचे चान्सेस असतात. ओके, बट ज्या विद्यार्थ्यांचे 135 मार्क येतात सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन, तुमचं नर्सिंग मध्ये ऍडमिशन होणे मित्रांनो फिक्स आहे. ओके, त्यानंतर आता सेकंड बघा, एससी एसटी आणि ओबीसी. ओके, जे आता सर्व आपल्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, एससी एसटी आणि अदर बॅकवर्ड क्लासेस. ओके, आता याच्यामध्ये व्हीजेएनटी वगैरे हे जे क्लासेस आहेत तर ते डायरेक्टली ओबीसी मध्ये कन्वर्ट होतात. ओके, तर त्या सर्व इंडिव्हिज्युअल कास्ट याच्यामध्ये दिलेले नाहीत. ओके, तर जे पण व्हीजेएनटी वगैरे जे क्लास जे कास्टचे स्टुडंट असतील तर त्यांना ओबीसी मध्ये, कारण की सेंट्रल लाईनच्या बनवलेलं असते तर ते ओबीसी मध्ये कन्वर्ट होतं. ओके, तर एससी एसटी आणि ओबीसी, त्यासोबत जे ईडब्ल्यूएस चे जे विद्यार्थी आहेत, ओके, ते पण याच्यामध्ये अदर बॅकवर्ड क्लासमध्ये इथे मित्रांनो कन्सिडर करायचे आहेत, कारण की ते सर्व कॅटेगरीज
तुम्हाला दिलेल्या नसतात. ओके. दो ऑब्टेन मार्क्स इन पीसीबी टेकन टुगेदर इन क्वालिफाइंग एक्झामिनेशन शुड बी 40% इन्स्टेड ऑफ 45. ओके. ओपन वाल्यांसाठी 45% आहेत. बट तुम्हाला इथे किती दाखवलंय फक्त बाकीचे जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत तर त्यांना किती मित्रांनो 40% आहेत. ओके. आता आपण 300 चे जर 40% काढले मित्रांनो तर तुमचे मार्क्स कितीपर्यंत येतात मित्रांनो, तर तुमचे मार्क येतात मित्रांनो 120. ओके. तर जे पण विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत तर त्यांचा पीसीबी ग्रुप हा 120 पाहिजे आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांचा ग्रुप 120 येतोय तर तुमच्या सर्वांना मित्रांनो कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही नर्सिंग सीईटी साठी एलिजिबल आहात. तुम्ही नर्सिंगच्या ऍडमिशन साठी एलिजिबल आहात. ओके. इंग्लिश इज अ कंपल्सरी सब्जेक्ट. ओके. इंग्लिश हा सर्वांसाठी कंपल्सरी असला पाहिजे. तुमच्या मार्कशीट मध्ये इंग्लिश तुम्हाला कंपल्सरी आहे. ओके. 10+2 12वी फॉर द एलिजिबल ऍडमिशन बीएससी नर्सिंग किंवा जीएनएम. ओके. जीएनएम साठी किंवा बीएससी नर्सिंग साठी तुम्हाला जे आहे तर पीसीबी प्लस इंग्लिश पाहिजे आणि पीसीबी मध्ये ओपनच्या विद्यार्थ्यांना 135 मार्क पाहिजे आणि जे ओबीसीचे स्टुडंट आहेत, एससी एसटी विचेचे स्टुडंट आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी किती पाहिजे, तर ते एनटीचे स्टुडंट आहेत तर ते सर्वांना मित्रांनो 120 मार्क पाहिजे. ओके. आपल्या व्हिडिओचं कन्क्लुजन काय, ओपनच्या विद्यार्थी अनरिझर्व कॅटेगरी 135 पीसीबी आणि बाकीच्यांना 120. ओके. स्टील तुम्हाला काही तर डाऊट जर असेल मित्रांनो तर आपलं जे कमेंट सेक्शन आहे तर ते ओपन आहे, तिथून तुम्ही मित्रांनो तुमचे कमेंट जे आहे तर ते विचारू शकता. तुमचे डाऊट्स तुम्ही तिथून मित्रांनो विचारू शकता. व्हिडिओ कसा वाटला मला आपल्या कमेंट सेक्शन मधून नक्की सांगा आणि असंच अजून इन्फॉर्मेशनसाठी अशाच ऑफिशियल माहितीसाठी आपल्या चॅनलला मित्रांनो आजच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आपल्या नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो आपली जी नर्सिंग ऍप्टिट्यूडची सीरीज आहे तर ते आजपासून परत रिस्टार्ट होते. माझे पेपर झालेले आहेत, नॉर्सेटचा पेपर झालेला आहे, आजपासून आपण ती सीरीज आहे तर ते मित्रांनो परत एकदा सुरू करू. तर भेटूया आपल्या नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर नर्सिंग सिटी. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन क्लिक करून ठेवा.